छत्रपती शाहू स्टेडियमवर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सुरुवातीपासून दोन्ही संघांनी अंदाज घेत चढाया केल्या. खंडोबाच्या रोहन जाधव, नवीन रेघू यांच्या चढाया वाया गेल्या, तर वेताळमाळच्या सर्वेश वाडकरच्या पासवर सिद्धेश पांढरे यानं मारलेला वेगवान फटका खंडोबाचा गोलरक्षक देबजीत घोषाल यानं रोखला. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला. उत्तरार्धात वेताळमाळच्या थुलुंग ब्रह्मा यानं छोट्या डीमधून मारलेला चेंडू खंडोबाच्या गोलपोस्टच्या खांबाला धडकून परत मैदानात आला. हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला. टाय ब्रेकरमध्ये वेताळमाळच्या प्रणव कणसे, श्रीकांत माने यांनी गोल केले. वेताळमाळच्या पार्थ मोहिते यानं चेंडू गोलजाळीच्या बाहेर मारला. थुलुंग ब्रह्मा यानं मारलेला फटका खंडोबाच्या गोलरक्षकानं रोखला. खंडोबाच्या रोहन आडनाईक, प्रथमेश गावडे, नवीन रेघू, संकेत मेढे यांनी गोल नोंदवत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. खंडोबाच्या आदित्य लायकर याचा फटका वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणे यानं रोखला. हा सामना जिंकत खंडोबा तालीम मंडळानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. खंडोबाचा गोलरक्षक देबजीत घोषाल हा सामनावीर ठरला. उद्या दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ यांच्यामध्ये या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे.